महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी मंत्रालयातून थेट मोठी बातमी समोर आली आहे। ज्या शेतकऱ्यांच्या डोक्यावर पिकांचं कर्ज होतं त्या शेतकऱ्यांसाठी पुढचे 24 तास महत्त्वाचे ठरतील। जून महिन्याची सुरुवात होताच सरकारने सर्वात मोठा धमाका केला। मुख्यमंत्र्यांनी आज सकाळीच घेतलेल्या तातडीच्या पत्रकार परिषदेमध्ये 5 महत्त्वाच्या सूचना जाहीर केल्या। अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यातील 12 जिल्ह्यांची अंतिम यादी ही थेट बँकेकडे रवाना करण्यात आली। शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्जाचा भार हलका होणार आहे। शेतकरी बांधवांनो, तुम्ही कोणत्या बँकेमधून कर्ज घेतलं होतं, त्याचबरोबर कोणत्या जिल्ह्यामधील तुम्ही आहात यानुसार तुम्हाला कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे। सर्वात मोठी बाब ही आहे की ज्या शेतकऱ्यांनी 2 लाखाच्या वर कर्ज काढलं होतं त्यांच्यासाठी देखील सरकारने मोठी घोषणा केली आहे। पुढच्या 2च मिनिटांमध्ये मी तुम्हाला मुख्यमंत्र्यांनी केलेल्या 5 सूचना जाहीर करणार आहे। लक्षपूर्वक ऐका शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय अनेक बँकांचं विलीनीकरण झालं आहे, त्यामुळे जुन्या बँकांचे IFSC कोड बदलले गेले, त्यामुळे सरकारकडून आता नियम देखील बदलले आहेत। कर्जमाफीच्या निर्णयावरती शिक्कामोर्तब झालाय, परंतु कोणत्या बँका यासाठी पात्र ठरल्या आहेत हे जाणून घ्या। शेतकरी बांधवांनो, जर तुमच्या नावावर किंवा तुमच्या वडिलांच्या नावावर शेती पिकांचं कर्ज असेल तर महत्त्वाचं काम बाजूला ठेवून 2 मिनिटं लक्षपूर्वक ऐका, कारण पुढच्या 24 तासाच्या आत तुमचं नशीब बदलणार आहे। अगदी 5च मिनिटापूर्वी थेट मंत्रालयातून मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतून जी माहिती समोर आली आहे ती ऐकून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आनंदाची बातमी मिळणार आहे। अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना 2026 चा पहिला टप्पा अखेर सुरू झाला। सरकारने जून महिना उजाडताच पहिल्या 12 जिल्ह्यांच्या बँकेमध्ये थेट 2 लाख रुपये जमा करायला सुरुवात केली। त्याचबरोबर या बातमीसोबतच 5 अशा कडक सूचना देखील जाहीर केल्या आहेत, त्या देखील जाणून घ्या, कारण सरकारने आता नियमावली बदलली आहे। आता अनेक बँकांमध्ये पैसे जमा होत आहेत। महाराष्ट्रातील बँकांमध्ये कर्जमाफी होत असताना सरकारने फक्त 12 बँकांची निवड केली। ज्या बँकांचं कर्ज सर्वात आधी माफ होणार आहे त्यांना पहिल्या टप्प्यामध्ये समाविष्ट केलं गेलं। जर तुम्ही कोणत्या खाजगी बँकेमधून कर्ज घेतलं असेल किंवा पतसंस्थेमधून कर्ज घेतलं असेल तर सरकारने तुमच्या कर्जाचा किती हप्ता फेडणार आहे हे देखील सांगितलं आहे, कारण सरकारने आता सर्वात मोठा निर्णय घेतलाय। ज्या शेतकऱ्यांनी 2021, 22, 23 किंवा अगदी मागच्या वर्षी म्हणजे 2025 मध्ये चालू पीक कर्ज काढलं असेल त्यांच्यासाठी देखील मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांनी चुकीच्या मार्गाने कर्जमाफीचा लाभ घेतला होता त्यांच्यासाठी देखील आता कडक सूचना आणि नियमावली जाहीर झाली। येत्या 24 तासामध्ये यादीमधून हजारो शेतकऱ्यांची नावं ही थेट बँकेकडे पाठवली जाणार आहेत। त्यामुळे कर्ज हे तुम्ही बँकेतून घेतलं होतं त्या पहिल्या टप्प्यातील 12 जिल्ह्यांची नावं आता 3 गटांमध्ये विभागली गेली आहेत। त्या बँकेची यादी देखील जाहीर झाली आहे, त्यामुळे बँकेचं नाव आहे का पहा। पहिल्या गटातल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पुढील 24 तासामध्ये पैसे वितरित केले जाणार आहेत। दुसऱ्या गटामध्ये तुमचं नाव असेल तर 8 दिवस वाट पाहावी लागू शकते। तिसऱ्या गटातील शेतकऱ्यांना 15 दिवस वाट पाहावी लागू शकते। त्यामुळे तुमचा जिल्हा 24 तासांच्या यादीमध्ये आहे का, कोणत्या यादीमध्ये आहे हे पहा। इथे सरकारने प्रामाणिक शेतकऱ्यांसाठी एक मोठा निर्णय देखील घेतलाय। जे शेतकरी वेळेवर कर्ज भरत होते त्यांना वाटतंय की आमच्यासाठी सरकारने कोणता निर्णय घेतला, तर सरकारने तुमच्यासाठी 50,000 रुपयाचं प्रोत्साहन पर अनुदान हे थेट देण्याचा निर्णय घोषित केलाय। त्याचबरोबर ज्यांचं कर्ज थकलं होतं त्यांच्यासाठी सरसकट 2 लाखांपर्यंतची कर्जमाफी होणार आहे। सरकारने गुप्तचर यंत्रणेनुसार आणि कृषी विभागाने एक अहवाल सादर करत महाराष्ट्रात हजारो शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार असल्याचं मोठं पाऊल सांगितलेलं आहे। ज्या कर्जमाफीची तुम्ही वाट पाहत होता तो निर्णय आता स्वतः मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे। ग्रामीण भागातील काही बँका अशा आहेत की ज्यांचे सर्व्हर हे कधी चालतात तर ते कधी डाऊन होतात, तर त्यांच्यासाठी देखील तांत्रिक अडचणी दूर करण्यात आल्या। थेट बँकांमध्ये आदेश देण्यात आले आहेत। त्यामुळे सरकारने कोणते 3 गट पाडले आहेत, त्यातला पहिल्या गटातले 12 जिल्हे कोणते आहेत आणि पुढच्या 24 तासामध्ये तिथे थेट लाभ कसा वितरित होणार आहे हे जाणून घ्या। त्याचबरोबर 5 कडक नियम देखील लावले आहेत। जर तुम्ही या नियमांमध्ये बसला नाही तर तुम्हाला मिळणारा लाभ हा लांबला जाऊ शकतो किंवा दुरावला जाऊ शकतो। त्यामुळे लक्षपूर्वक ऐका की माहिती समोर आली आहे। ज्यांनी आजपर्यंत शेती पिकांसाठी कर्ज काढलं
सांगितलं आहे त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, नाहीतर मोठ्या अडचणीला सामोरं जावं लागू शकतं. कारण शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेल्या 5 सूचना कोणत्या आहेत त्या जाणून घ्या. ज्या पाळल्या नाहीत तर तुमच्या खात्यावर पैसे जमा व्हायला अडचणी निर्माण होऊ शकतात. पहिली सूचना जी आहे ती आधार कार्डशी रिलेटेड आहे. दुसरी सूचना नियमित कर्ज भरणाऱ्या नागरिकांसाठी आहे. त्याचबरोबर तिसरी सूचना आहे ती 2 लाखाच्या वर कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आहे. जी चौथी सूचना आहे ती चुकीच्या मार्गाने कर्ज काढलेल्या शेतकऱ्यांना वचक बसवणारी आहे. 5वी सूचना जाहीर झाली ती बँकेच्या विलीनीकरणाची आणि सर्व्हर डाऊन नुसार होणारी आहे. म्हणजेच अनेक बँका अशा आहेत की ज्यांच्या दुसऱ्या बँकेमध्ये विलीनीकरण झाले किंवा ज्यांचे सर्व्हर डाऊन होत असतात, अशा बँकांमध्ये पैसे जमा होण्यासाठी सरकारने नवीन तोडगा शोधून काढला आहे. तो जाणून घेतलेल्या शेतकऱ्यांना आज पैसे मिळणार आहेत. सरकारने 2021 मध्ये कर्ज काढलेल्या तसेच 2025 या वर्षामध्ये देखील ज्यांनी कर्ज काढलं होतं त्यांच्या याद्या तयार केल्या आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये ज्या 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नावापुढे सरकारने ग्रीन सिग्नल दिला. शेतकरी बांधवांनो, गेल्या 5 वर्षापासून ज्या बँकेमधून शेती पिकांसाठी शेतकरी कर्ज काढत होते त्या बँकांचं कर्ज आता सरसकट माफ होईल. अशा शेतकऱ्यांसाठी सरकारच्या माध्यमातून सध्याला फक्त 12 बँकांचा कर्ज माफ करण्याचा निर्णय सरकारने घेतला. त्यामुळे जर आता खाजगी बँकांमधून तुम्ही कर्ज घेतलं असेल किंवा फायनान्समधून घेतलं असेल तर सरकारने कर्जमाफीच्या लाभासाठी बँकांची यादी जाहीर केली आहे. काही बँकांचे सर्व्हर डाऊन होतात तर काही बँकांचं विलीनीकरण देखील झालं होतं. म्हणून सरकारने फक्त 12 अधिकृत बँकांची यादी निवडली आणि या बँकांची यादी येत्या 24 तासाच्या आत थेट मुख्य शाखेला देण्यात येईल. त्यामुळे तुमचं कर्ज येत्या 24 तासामध्ये हलकं होईल. त्याचबरोबर बँकेतून तातडीचे कर्जमाफीचे अर्ज दुरुस्तीचा निर्णय देखील जाहीर झाला आहे. त्यामुळे जर तुमचा फॉर्म अडकला असेल तर तो सुरळीत सोडवण्याचं काम देखील सरकार करत आहे. शेतकरी बांधवांनो, पहिली सूचना देण्यात आली होती ती आधार कार्डशी रिलेटेड होती. मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की आधार कार्ड आणि 7/12 यामध्ये घोटाळा होतो. म्हणजेच अनेक शेतकऱ्यांचं आधार कार्ड हे बँकेशी लिंक आहे पण ते 7/12शी मॅच होत नाही. अशा वेळी सरकारकडून पैसे निघतात पण ते खात्यामध्ये जमा होत नाहीत. त्यामुळे अडचणी निर्माण होऊ शकतात. अशा देखील सूचना देण्यात आल्या आहेत. जर तुम्ही नियमित कर्ज भरत असाल, नियमित वेळेवर कर्ज देत असाल तर तुम्हाला 50,000 रुपयाचं प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे. मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलंय की 2 लाखाच्या वर कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांनो, जर तुम्ही शेती पिकांसाठी 2 लाखाच्या वर म्हणजे समजा 2.5 लाख रुपये किंवा 3 लाख रुपये कर्ज काढून ठेवलं असेल तर सरकारने सांगितलेल्या 2 लाखाच्या रकमेवरती आम्ही कर्जमाफी देणार आहोत. त्याचबरोबर सरकारच्या डोळ्यासमोरून आलेली घटना अशी आहे की अनेक शेतकऱ्यांनी बोगस कागदपत्रे दाखवून शेती पिकांसाठी कर्ज काढलं होतं. चुकीच्या मार्गाने कर्ज काढणाऱ्या शेतकऱ्यांची यादी देखील सरकारने बनवलेली आहे. त्यांना कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहावं लागू शकतं. अनेक बँकांचं विलीनीकरण देखील झालंय, त्यामुळे ती देखील अडचण सोडवण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. सरकारने सध्याला शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून विचार केलाय, त्यामुळे शेतकऱ्यांना अनेक सवलती देण्यात आल्या आहेत. जवळपास लाखो शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळू शकतो. परंतु कृषी मंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी जी शेतकऱ्यांची यादी बनवली आहे त्यानुसारच शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळेल. सरकारने 2021 ते 2025 पर्यंत कर्ज काढलेल्या सर्व शेतकऱ्यांची तपासणी केली असून आता जिल्ह्यांची यादी समोर आणली आहे. त्यामुळे शेतकरी कर्जमाफीच्या निर्णयाला आता सुरुवात झाली. विदर्भातील कापूस आणि सोयाबीनचे सर्वात मोठे क्षेत्र असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. नागपूर संत्रा उत्पादक सोबतच धान्य सोयाबीनचं मोठं क्षेत्र आहे. वर्ध्यामध्ये देखील शेतकरी कापूस शेतीवरती अवलंबून आहेत, त्यांना देखील लाभ मिळेल. अमरावती विदर्भातील मुख्य कापूस उत्पादक क्षेत्र आहे. 21 जिल्ह्यांच्या यादीमध्ये यवतमाळचा देखील समावेश आहे. शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरणारा जिल्हा अकोला आहे. कापूस आणि सोयाबीनची मोठी बाजारपेठ येथे आहे. वाशिम मधील शेतकऱ्यांना सोयाबीनचा मोठा हब आहे आणि त्यांना देखील लाभ मिळणार आहे. जिरायती शेती येथे असल्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफीचा आधार वाटेल. चंद्रपूर मधील शेतकऱ्यांना देखील कर्जमाफीचा लाभ मिळेल. गडचिरोलीतील नदी खोऱ्यामध्ये शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. सततचा दुष्काळ आणि अवकाळी पावसामध्ये अडकलेल्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांना देखील मोठा दिलासा मिळणार आहे. छत्रपती संभाजीनगर मधील कापूस आणि मका उत्पादक क्षेत्र आहे, त्यांना देखील लाभ वितरित होईल. जालन्यातील मोसंबी आणि कापूस उत्पादकांसाठी आता अग्रेसर राहणाऱ्या जिल्ह्यांना देखील कर्जमाफीचा लाभ मिळेल. परंतु या जिल्ह्यांमध्ये कर्जमाफीचा लाभ वितरित होत असताना तांत्रिक अडचणी दूर करण्याचं काम सरकार करेल. परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. उत्तर महाराष्ट्रातील खानदेश पट्टा कापूस उत्पादनासाठी ओळखला जातो. येथील जळगावमध्ये केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल. धुळे, नंदुरबार, भंडारा, गोंदिया या राज्याचा धान्य कोठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्ह्यांमध्ये देखील फायदा
शेतकऱ्यांचा होणार आहे। योजनेचा लाभ वितरित होत आहे। अखेर कर्जमाफीचा निर्णय लागू होत असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे।